हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुमचं माझ्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण घरच्या घरी बनवतोय गोड मिठाई, तीसुद्धा कमी साहित्यामध्ये. तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे ते नक्की प्रेस करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पोहोचतील. तुम्ही कोणतीच माझी रेसिपी मिस नाही करणार. तर ही गोड मिठाई आपण घरच्या घरी बनवतोय, तीसुद्धा एक मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट यापासून. जास्त काही खर्च नाही, जास्त काही साहित्य नाही. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवले आणि त्याच्यामध्ये मी 1 कप दूध टाकून घेतले आणि त्याच कपाने मी आता अर्धा कप साखर घेते. 1 कप दुधासाठी मी अर्धा कप साखर घेतले. आता चांगलं मिक्स करून घेऊया आणि उकळी आलेली आहे दुधाला उकळी आल्यानंतर त्याच कपाने आपण 1 कप डेसिकेटेड कोकोनट घेणार आहोत, म्हणजेच त्याला बुरादा म्हणतात किंवा सुक्या नारळाचा चुरा. तर हे नसेल आपल्याकडे तर मग तुमच्याकडे जर सुकं खोबरं असेल तर त्याचा ब्राऊन पार्ट काढून टाकायचा आणि बाकीचं व्हाईट खोबरं हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आणि किराणा मालाच्या दुकानामध्ये अवेलेबल असतं डेसिकेटेड कोकोनट. तर मी 1 कप दूध आणि 1 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने. स्लो गॅसवर करायची ही प्रोसेस आपल्याला. बघू शकता किती आता घट्ट व्हायला लागले. तर आता आपण अर्धा कप मिल्क पावडर टाकणार आहोत. आता सगळं मिश्रण एकत्रित करून घेऊया आणि स्लो गॅसवरच 5 ते 10 मिनटं आपण सतत हलवत राहूया. आपल्याला एक मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे. बघू शकता आता घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. आणि 2 ते 3 मिनटं मी आता स्लो गॅसवर परतवून घेते. वा, मस्तच, खूप छान सुगंध आलाय. मी विलायचीसुद्धा टाकले बारीक करून, ते सांगायला विसरली मगाशी. तर मी 1-2 विलायची बारीक करून टाकल्या होत्या. वा, मस्तच. आता आपण गॅस बंद करूया. वा, मस्तच. अशा पद्धतीने कढईला चिकटत नाही आहे आता, म्हणजे आता हे तयार झालं आहे मिश्रण. तर मी आता याचे 2 भाग करते. मी आता एका भागामध्ये कलर घालणार आहे आणि एक व्हाईटच ठेवणार आहे. तर एका प्लॅस्टिकच्या डब्याला मी तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये बटर पेपर टाकून घेतला आहे. बटर पेपरला सुद्धा तेल लावून घेतलं आहे. आता व्हाईट पोर्शन होता तो आता तळाशी टाकणार आहोत आपण. मस्त प्रेस करून घेऊया व्यवस्थित. चमच्याच्या सहाय्याने मी प्रेस करून घेते एक समान. आता जे राहिलेलं थोडं मिश्रण अर्धा भाग आहे त्याच्यामध्ये आता मी रेड कलर घालते. रेड कलर घालून मिक्स करून घेऊ आणि ते मिश्रण आता दुसऱ्या थरावर लावूया इथे. अशा पद्धतीने पसरवून घेऊया आणि हा डबा आता असाच आपण 10 मिनटं ठेवणार आहोत. आणि जर फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर 10 मिनटं ठेवायचा. बाहेरच आपण ठेवणार असेल तर अर्धा तास आपण असंच ठेवूया. तर अर्धा तास मी बाहेरच ठेवला होता. तर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय खूप घट्टसर झाले. आता कडा खोलून घेऊ आणि हा डबा आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. तर बघू शकताय आता मी हा बटर पेपर काढून घेते. तर तयार झाली आता होममेड आपली बर्फी. तर आता आपण याला कट देऊया. तुम्हाला जशा साईजमध्ये हवं आहे तसं तुम्ही कट देऊ शकताय. आता याच्यावर आपण गार्निशिंग करूया. मी काजूचे तुकडे टाकलेत आणि थोडासा काजू बदामचा चुरा बनवला होता तो सुद्धा आपण याच्यावर स्प्रेड करूया. वा, मस्तच तयार झाली आपली घरच्या घरी बर्फी. जास्त काही सामान नव्हतं आणि जास्त काही खर्च पण नाही. बाहेर तर किती महाग भेटते मिठाई, पण अशी घरच्या घरी बनवला तुम्ही तर खूप छान लागते, मस्तच.
आजची ही गोड मिठाई कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय.